कधीतरी काय होतं की आदल्या दिवशीच्या चपात्या शिल्लक राहतात आणि दुसऱ्या दिवशी त्या शिळ्या चपात्या खायला फार वैताग येतो. मग अशा वेळेला जर अशी मस्त खमंग फोडणीची चपाती केली तर आपल्या नाश्त्याचं एक टेन्शन कमी होऊन जातं. चला तर मग आज केतकीज किचनमध्ये आपण आदल्या दिवशी राहिलेल्या शिळ्या चपात्यांपासून फोडणीची खमंग चपाती कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही फोडणीची चपाती किंवा फोडणीची पोळी बनवायला तेल मात्र थोडंसं जास्तच लागतं. आता तेल चांगलं गरम झाल्यावर हिंग, जिरे आणि मोहरीची फोडणी करून घेतलेली आहे आणि नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपण घालून घेणार आहोत. जसं आपण कांदे पोहे बनवताना कांदा थोडासा जास्तच वापरतो, तसाच ही फोडणीची चपाती करताना सुद्धा कांदा थोडा जास्तच घ्यावा. काय होतं, आदल्या दिवशीची चपाती असल्यामुळे ती थोडी कोरडी झालेली असते आणि कांद्यामध्ये असणाऱ्या मॉइश्चरमुळे ती थोडी दमट राहण्याकरिता आपल्याला मदत होते. आता कांदा आपण छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. एक गोष्ट मगाशी मी सांगायला विसरले, जेव्हा आपण चपातीचे तुकडे करून मिक्सरमधनं जे बारीक करून घेतो तेव्हा आपण पल्स मोडलाच मिक्सर फिरवून घ्यायचा. आपला इथे कांदाही आता परतून तयार आहे. आता आपण काही मसाले घालून घेऊया. पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालताना मात्र काळजी घ्यायची, जर तुम्ही कणिक भिजवताना मीठ घालत असाल तर त्या अंदाजानेच आपण इकडे मीठ घालायचं आहे, नाहीतर मग फोडणीची चपाती थोडीशी खारट होईल. आता हा सगळा मसाला आपण व्यवस्थित तेलावर 1 ते 2 मिनटं छान असा परतून घेणार आहोत. हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम मी मीडियम लोवरच ठेवलेली आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून झालं की त्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटाकरिता चांगली वाफ काढून घेऊया. ही फोडणीची चपाती बनवताना आपण जेव्हा तेलावर फोडणी देतो तेव्हा थोडासा कढीपत्तासुद्धा तुम्ही इथे घालू शकता. ही पहा, छान मस्त दरदरून अशी वाफ आलेली आहे. एकदा का आपला मसाला व्यवस्थित परतून झाला की त्यानंतर आपण बारीक केलेली चपाती घालून घ्यायची आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता वरून फक्त मी एका लिंबाचा रस घालून घेते आणि त्यानंतर छान भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. सगळं मिश्रण पुन्हा एकत्र करून घेऊया. 2 मिनटाकरता पुन्हा वाफ काढून घेऊया. आहे ना बनवायला अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी ही फोडणीच्या चपातीची रेसिपी. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. आणि हो, जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करून घ्या. आणि अशा छान सोप्या आणि नवनवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला सुद्धा हिट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. नमस्कार.